नाही नाही, आई तुला आता बाबांना हेल्प करायची आहे ना, मग घे पैसे. हे बघ, हवं तर आपण दुकानापेक्षा थोडे कमी घेऊया, म्हणजे तिचाही फायदा होईल आणि आपलाही होईल. चालेल? बरं चालेल, देते मी तन्वीला केक बनवून. माझी सगळी कामं आटपली ना की दुपारी बनवूया केक. चालेल का तुला? हो, मला सामानाची यादी दे, मी लगेच जाऊन सगळं घेऊन येते. हो, सगळं आवरलं की यादी देते. हो. आई थँक्यू सो मच. मी तन्वीला सांगते हा, ऑर्डर कन्फर्म आहे. रेवतीने मैत्रिणीचा ड्रेस का आणला होता आणि असं लपून पर्समध्ये का भरत होती ती? असेल काहीतरी. मी पण ना कधी कधी नको तेवढा विचार करते. रेवती माझ्याशी खोटं का बोलेल? आवडली का पेस्ट्री? शुगर फ्री. हा, सो स्वीट ऑफ यू. खूप अमेझिंग आहे पेस्ट्री. तुला माहिती आहे, अनुवहिनी आहे ना, ती सुद्धा खूप मस्त केक बनवते. इज इट? अगं मग तू शिकून घे ना, कारण मला पेस्ट्रीज आणि केक्स खूप आवडतात. एक मिनिट, म्हणजे मी का शिकून देऊ? अरे घरातली कामं करायला थोडी माझा जन्म झालाय. राईट, यू आर राईट. आणि तुला माहितीये का, लग्नानंतर सुद्धा मला लाईफ अशी एकदम एन्जॉय करायची. आणि जेवणाचं काय रे, तुझ्या घरी कुक असेलच ना? तुझ्या घरी असेलच ना कुक? नाही, आय मीन तू वेल टू डू फॅमिलीतली आहेस, तुझे भाऊ एवढे सक्सेसफुल आहेत, सो कुक तर. हो, म्हणजे काय आहे ना आमच्याकडे कुक. अरे तरी सुद्धा आमची अनुवहिनी आहे ना, ती दिवसभर किचन मध्येच असते. हो, म्हणजे तिला कामं करायची खूप आवड आहे. पण माझं तसं नाही आहे. लाईक मी अँड कुकिंग, नो वेज. तुझ्यासाठी आहे ना, आपण एक वेगळी मेट ठेवू. सो स्वीट ऑफ यू. हे तुझं पॅन्ड्रावाला घर आहे ते तुझ्या नावावरच आहे ना? ऑफकोर्स, माझ्याच नावावर आहे. का? नाही अरे, असंच सहजच विचारलं. म्हणजे तुझे आई बाबा जरी तिकडे आले तरी ते असेच कधीतरी राहायला येतील रे? हा, म्हणजे युजली ते गावीच राहणं प्रेफर करतात. ऐक ना, नंतर असं नाही ना बोलणार की आता तुमचं लग्न झालंय तर आम्ही तुमच्याकडे येऊनच राहतो, आपण एकत्र राहूया वगैरे? अगं मला नाही वाटत ते येतील. आय मीन कायमचे. का काय झालं असं का विचारते? मी तुला खरंच सांगू का? हा बोल. मला ना ऍक्च्युली स्वतःचं घर हवंय, ज्यात कोणीच येणारं किंवा जाणारं नको. तिथे फक्त तू आणि मी, आपण दोघंच. यू आर राईट, बरोबर बोलतेस तू. डोंट वरी. आई मग इतकं पुरे? नाही, घे ना अजून. मग खूप मोठा केक होईल. अगं बाळा, घरच्यांसाठी पण करूया ना एक. तुझ्या रेवती आत्याला ना चॉकलेट केक खूप आवडतो, तिचा फेवरेट आहे. सगळ्यांच्या आवडीनिवडी जपतेस, पण एक काका सोडला तर घरी कोणीच तुझ्या प्रेमाची कदर करत नाही. रेवती आता ती तुझ्याशी कुठे चांगली वागते, फक्त गरजेपुरतं गोड बोलते ती. पिहू, असं बोलू नये ग. तुझ्यासारखी ती पण या घरची मुलगीच आहे ना. तर लग्न होऊन ती सासरी गेली तर मला तिच्या आवडीनिवडीचं बनवता येणार आहे का? आई, असं एकतर्फी चांगलं वागणं मला तरी नाही आवडत. सासरची सगळी माणसं अशीच असतात का ग? दुष्ट, स्वार्थी, आणि ज्या नात्यातून आपल्याला काही मिळत नाहीये अशा सासरच्या माणसांसाठी त्याग वगैरे कशाला करायचा? असं नसतं पिहू. नात्यात फायदा आणि तोटा बघायचा नसतो. त्या नात्यामधून मिळवण्याआधी आपण त्या नात्याला भरभरून द्यायचं असतं. नातं म्हणजे ना, हे लोणच्यासारखं असतं बघ. आधी थोडं खारट लागतं, मग थोडंसं तिखट लागतं, पण जसं जसं मुरत जातं तशी रंगत येत जाते. आणि पिहू,
म्हणजे मला असं वाटतं की बाईने ना थोडासा पेशन्स ठेवायला हवा. हात चालव. पण आई, तू तर इतकी वर्ष पेशन्स ठेवूनस, मग तुझ्या नात्याला मुरलेल्या लोणच्याची रंगत का नाही आली अजून? एक दिवस तीही येईल. आणि सगळी माणसं सारखी नसतात काही. आता नीरजाच बघ ना, नीरजाचे सासर किती छान आहे, किती समजून घेतात तिला, हो की नाही? अगं तिच्या सासूबाई ती ऑफिसला गेलेली असताना तिच्या मुलांना सांभाळतात आणि नीरजा पण तिचं करिअर, तिचं माहेर असं छान बॅलन्स करते, सगळं सांभाळून घेते. खरंच आहे. म्हणून मला तुझ्या इतकी नीरजा मावशी पण खूप आवडते. माझी आयडल आहे ती. माझं ना ठरलंय, मला तिच्यासारखं करिअर करायचंय. अगदी कर. खूपशी, खूप मोठी हो. तुझ्या नीरजा मावशी सारखी यशस्वी हो आणि तुझ्या बाबांचं नाव खूप मोठं कर. पण मला बाबांसारखा नवरा मिळाला तर? पिऊ, तू स्वप्न बघतेस ना, मग ते पूर्ण करण्यासाठी ना जिद्द बाळग. त्यांनी जर हे बघितलं ना, तर मग तोही तुझ्या पाठीशी उभा राहील. आणि तुझी नीरजा मावशी नेहमी काय म्हणते सांगू? काय? ती म्हणते की नवरा म्हणजे कमी जास्त असं समजूतदार असला ना तरी चालेल, पण सासू आणि घरी कामाला येणाऱ्या मावशी या कायम चांगल्याच असल्या पाहिजेत, असं म्हणते मावशी. चल पटपट हात चालव. कधी पूर्ण होणार केक? बाय द वे, तू बोललास का त्यांच्याशी आपल्याबद्दल? मी बोललोय त्यांच्याशी. आय मीन त्यांना कल्पना दिली आहे फोनवरच की आपण दोघं एकमेकांना लाईक करतो ते. वेट, अरे मग बोलावून घे ना त्यांना इकडे. म्हणजे आपल्या लग्नाबद्दल बोलायला. मी माझ्या आईला आणि भावांना पण सांगते यायला तुमच्या घरी. माझ्या घरी? अरे बँड्राचं घर असं काय करतोयस? आता लग्न झाल्यानंतर त्यांची बहीण किंवा मुलगी ही कुठे राहणार आहे कळायला नको? नाही, आय अंडरस्टँड, ते सगळं ठीक आहे. माझं असं म्हणणं आहे की एवढ्या घाई कशाला करायची आहे? आय मीन कसं आहे ना की आपल्या दोघांचं लग्न होणार आहे, तर मग आपण दोघांनी एकमेकांबरोबर टाइम स्पेंड करायला हवा ना, एकमेकांना समजून घ्यायला हवं आणि मग आपण घरच्यांना इन्व्हॉल्व करू. नाही, युअर राईट, युअर करेक्ट. बट म्हणजे असं नको वाटून घेऊस की मी तुझ्या मागे लागली वगैरे. बट द थिंग इज, आपण ऑलरेडी आपल्या 30s मध्ये आहोत आणि आपलं लग्नाचं एजही होऊन गेलेलं आहे. इफ वी आर सिरियस अबाउट आवर रिलेशनशिप, मग काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे आपण थांबलो का आहोत? बरोबर आहे तुझं, पण लग्नाचा डिसिजन असा घाईत नाही घेता येणार आपल्याला. अगं आपल्या दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आत्ताच आधीच विचार करून निर्णय घेतलेला बरा. प्लीज गिव्ह मी सम टाइम. ओके? शुअर, ठीक आहे. बरं आहे. आज रात्री तू काय करतेस? लेट इव्हनिंग आय मीन. का? अगं काय आहे ना की माझ्या मित्राने पार्टी ठेवली आहे त्याच्या बंगल्यावर. ओके. आणि मी त्याला आपल्याबद्दल ऑलरेडी सांगितलं, सो त्याने तुलाही इन्व्हाइट केलंय. ऍक्च्युली मला खरंच आवडलं असतं यायला, पण रात्री मला पॉसिबल नाही आहे. काय माझी फॅमिली ना थोडी ऑर्थोडॉक्स आहे. घरातल्या कोणाचाच काही इश्यू नाही आहे. मला ना अनुवहिनीची भीती वाटते, कारण ती ना बारीक नजर ठेवून असते माझ्यावर. हे बघ, ते तुझं तू बघ. मला असं वाटतं की आज रात्री तू माझ्या बरोबर यावंस. अनुवहिनीला आज दादानी चांगलीच शिक्षा दिली आहे. आज काही ती दादासमोर बोलायची हिंमत करेल असं वाटत नाही. वाव, खूप छान झालाय केक. खूप मस्त दिसतोय. आवडेल ना तन्वीला? म्हणजे खूप खुश होईल ती. थांब, तिला ना फोटो काढून पाठवते. पिहू, किती वेळा सांगितलं मी तुला, जी गोष्ट ज्या कामासाठी असते ना त्याच कामासाठी वापरावी, त्याच्या अधीन जाऊ नये. एक दिवस अडचणीत येशील ना तू. आई, कोणाला कळणार पण नाही. डोंट वरी. थांब.
चल स्विच ऑफ कर आता, स्विच ऑफ कर. तिथाच फोन येतोय. हॅलो, आवडला ना केक? हो, मी घेऊन येते. पैसे बरं ऐक, तुला जेवढे योग्य वाटतात तेवढे दे. ओके, बाय बाय. तर स्विच ऑफ कर का? हो, करते केला. ए आई, तू असे केकची ऑर्डर घेतल्यास तर खूप पैसे कमवू शकशील. अगं पण ऑर्डर्स मिळायला हव्यात ना. आता तू केक घेऊन गेली होतीस म्हणून तन्वीने तो टेस्ट केला आणि आपल्याला ही ऑर्डर मिळाली. ऐक, तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस. मी माझ्या कॉलेजमध्ये वर्ड स्प्रेड करते आणि आम्हा आजीला पण सांगूया, म्हणजे तुझ्या आईला पण सांगूया. चालेल? बर, पण तुला वाटतं तितकं सोपं नाहीये. हा, घरी कळलं तर? अगं, तू जे करतेस ते घरासाठीच करतेस ना. घरी बसून पैसे मिळवणार आहेस, कशाला कोण नाही म्हणेल. हे तू अगदी बरोबर बोललीस का? मी एकदा ना आईंशी बोलून बघते. त्या हो म्हणाल्या ना तर अविनाश नाही म्हणणार नाही. बॉक्स आणतेस का? भरते मी. ठीक आहे. दे. काही दाखवतात म्हणे सासू आणि सून मायलेकीसारखे वागतायत. शक्य तरी आहे का? म्हणून मला कंटाळा येतो. काही थरारच राहिला नाहीये. घरात इतकं थरार नाट्य सुरू असताना तुम्ही टीव्ही वगैरे काय बघताय? घरातलं जुनं झालं आता. तो दिवस पण गेला. हो, नाही म्हणजे भाऊजींनी शिक्षा दिली पण काय उपयोग ना आई. त्या दोघी मायलेकी सुधारण्याचं नावच घेत नाहीत. म्हणजे आणखीन काय उद्योगधंदे केले त्यांनी? केक केलाय हो? आणि तो केक विकून तुमची सून पैसे कमवणार आहे. अगं करू देत ना. तो विकून 4 पैसे कमवत असेल तर बरंच आहे ना. नाही आई, तुम्हाला तिचा हेतू समजत नाहीये. कसं आहे तू? नाही म्हणजे ती हे सगळं करणार आणि बाहेर जाऊन आपलीच बदनामी करणार. नाही की माझ्या नवऱ्याला काय बिझनेस बाबत जमत नाही म्हणून आमच्यावर ही वेळ आली आहे. मग आता काय, आम्हाला मदत करा, ऑर्डर्स द्या. आई, घरची सून हे असं करून पैसे कमवणार आणि तेही आपल्या घरात 2 कमावते पुरुष असताना. नाही म्हणजे लोकांचं काय ना, एवढंच पुरेसं आहे त्यांना बोलायला. उद्या लोकच बोलतील, दुर्गाबाई सुनेला छळतात, अविनाश पाटकर बायकोला छदामही देत नाही म्हणून बिचारी काम करते, कष्ट करते आणि 4 पैसे कमवते. नाही म्हणजे लोक असंच बोलणार नाही. लोकांच्या तोंडावर हात ठेवू शकतो का आपण? माझी बदनामी केली ना तिने तर तिची जीभ कापून तिच्या हातात देईन, तेव्हा समजेल तिला. आई, ए काय ग हातात तुझ्या? माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे म्हणून आईने केक करून दिलाय. तो केक बनवायला जो खर्च आला तो काही हिच्या बापाने दिला काय ग? या सामानासाठी जेवढा खर्च झालाय त्याच्या डबल पैसे देणार आहे माझी फ्रेंड. फुकट देत नाहीये. कोणी सांगितलं नको ते उद्योग करायला तुला? अगं, कितीतरी बायका घरात असे छोटे छोटे उद्योग करतात. ह्याच्याने आपलाच घर खर्च भागेल आणि आईने करायला कुठे बाहेरही जात नाहीये. घरात बसून आमची बदनामी करते त्याचं काय? लोकांना काय दाखवून द्यायचंय? की हिचा नवरा कमवत नाही, घर चालवत नाही, हा म्हणून ही असले धंदे करते आणि सगळ्यांना पोचते. हो ना आई, मला असं काही म्हणायचं नव्हतं. अगं, मोठ्या घरातल्या बायका पण असं काय काय करतात. याच्यात काहीच चुकीचं नाहीये. इनफॅक्ट काकू, तूही आईला हेल्प कर. मी दोघी मिळून कुठल्या कुठे नाही बिझनेस. हे असले भिकेचे डोळे मला नको सांगूस. मला जेव्हा पैसे लागतात ना तेव्हा माझ्या माहेरचे पुरवतात. हो, हो,
मग आपल्या घरात इतके प्रॉब्लेम्स आहेत, का नाही आणलेस माहेरून पैसे? नाही बरोबर, तू फक्त तुझ्या फॅशनसाठी आणि ऑनलाईन शॉपिंगसाठी माहेरचे पैसे वापरतेस. ए गप्प बसा, जास्त तोंडाला तुला. पुन्हा एकदा सांगतेय, माझ्या वाटेला जायचं नाही. परिणाम फार वाईट होतील. बघू बघू कसं बनवलं केक बघू. अगं दाखव ना. वा हो, खरंच छान केलं. हा बघ. आजी काय केलं ते? आईने 2 तास मेहनत घेऊन केक केला होता, तू एका सेकंदात स्पॉइल केला. आय हेट यू. पिहू पिहू ऐक ना. पिहू पिहू ऐक ना बाळा. ए पिहू, काय केलं ते? तिने तिच्या मैत्रिणीला प्रॉमिस केलं होतं. निदान तिच्या मनाचा तरी विचार करायचा होता. ए माझ्याशी या आवाजात बोलायचं नाही. कानपाट फोडेन तुझं, लाल करेन. काय ग, पैसे कमायची नाही अक्कल आणि घर चालवायला निघाली. मूर्ख कुठली. माझ्या पोराचं नशीबच फुटतं म्हणून तू मिळालीस त्याला. तू कितीही हातपाय मारानू, मी तुझा प्रत्येक प्रयत्न असाच मातीला मिळवणार. काय वागतोयस तू हे अविनाश? बायको आहे तुझी ती. प्रेम करून लग्न करून तूच घरात घेऊन आलास ना तिला. हे असं वागवायला? आपण शिकली सवरलेली लोक आहे अविनाश, त्याचा काय उपयोग आहे? संस्कार, सुसंस्कृतपणा, सभ्यपणा हा फक्त बायकांनी सांभाळायचा. आजकाल माझी खूप चिडचिड होतीये. सगळा राग अनूवर निघतोय. अनेकदा तिचा खरं तर काही दोषही नसतो. हे बालेरावच्या कर्जाचं टेन्शन जोवर डोक्यावर आहे ना, तोपर्यंत माझी अशी चिडचिड होत राहणार. पण यापुढे निदान घरात जमेल तेवढं शांत राहण्याचा प्रयत्न करायला हवा. आई, मुलं यांच्यावर पण याचा वाईट परिणाम होतोच आहे की. चुकतंय अविनाश, चुकतंय. गुड मॉर्निंग. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. तू इथे काय करतेस? नाही म्हणजे आय नो तुम्हाला माझ्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नसेल,
तुम्ही घरी आला तर तेव्हा खूप अपमान केला तुमचा, खूप वाईट वागले तुमच्याशी. पण तुझ्या सासऱ्याला तुझ्या नवऱ्याला माहिती का इथे आलीस तू ते? नाही तेच तर, म्हणजे माझ्याबद्दल उगाच काही गैरसमज नका करून घेऊ तुम्ही प्लीज. अनु जशी तुमच्या घरची सून आहे तशी मी त्या घरची सून आहे ना. मग आता मला सांगा, नवऱ्याच्या विरोधात, आपल्या सासऱ्याच्या विरोधात जाऊन तुमच्याशी कशी चांगली वागणार मी? नाही म्हणजे मला वागायची खूप इच्छा आहे, पण नाही ना वागता येत. म्हणून मी सॉरी म्हणायला आले तुम्हाला. तुझं सॉरी तुझ्याकडे ठेव आणि निघ आता. मी काय म्हणते, एकदा प्लीज मला काय म्हणायचं ते ऐकून घ्या ना प्लीज. हा नाही म्हणजे बाबा तुमच्याशी कसे वागले, तुम्हाला असं घरातून हाकलून वगैरे दिलं, मला मुलीच नाही आवडलं खरंच. पण बाबा नेमकं असं का बरं वागले माहितीये का तुम्हाला? स्वभाव आहे त्यांचा, आवडत नाही ना मी त्यांना. नाही म्हणून नाही, तुमच्या अनुमुळे. नाही म्हणजे अनु घरी फोन करून सगळं सांगते ना, एकदम इत्थंभूत माहिती देत असते. काय? हो. नाही म्हणजे तुम्ही तिचा किती अपमान करता, हाल करता तिचे एकदम, काही किंमतच ठेवते. म्हणजे ती असं म्हणत होती की तुमच्या घरात तिला पाय पुसणं इतकी किंमत नाहीये. काय वाटेल ते बोललो बसा तू. नाही मला माहिती आहे, मी ओळखतो अनुला. अनु असं काहीही बोलू शकत नाही. वाटेल ते आपलं. कमाल आहे. नाही म्हणजे तुम्हाला न विचारता तुमच्यापासून लपून अनु बाबांना भेटायला हॉस्पिटलमध्ये आली होती, पण तरी तुमचा विश्वास अनुवर. ठीक आहे, काही हरकत नाही. आता मी काय करते माहितीये का, म्हणजे आमच्या घरातल्या फोनवरनं एखादा असा रेकॉर्डर वगैरे बसवते. हा म्हणजे तुम्ही तुमच्या कानांनीच ऐकाल अनु तुमच्याविषयी किती चाड्या करते ते. प्रत्येक गोष्ट एकाची 10 करून सांगते. असा मीठ मसाला लावून असं सगळं असं एक्झॅजरेट करून सांगत असते. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, म्हणजे आमच्या घरचे अनुवर किती विश्वास ठेवतात, असा एकदम आंधळा विश्वास आहे त्यांचा. म्हणजे ती जे काय सांगेल ना तेच खरं मानून चालतात. हो अनु असं वागते? हो, तुमची अनु. म्हणजे तर त्या दिवशी बघा ना, तुमची आई किती आजारी होत्या हो, पण तरी अनु लग्नाला आली. आता ती लग्नाला आली आई आजारी असताना, म्हणून तुम्हाला राग आला आणि म्हणून कदाचित तुम्ही तिच्यावर हात उचलला, बरोबर? पण आमच्या घरच्यांनी त्याचंच नेमकं भांडवल केलं ना. म्हणजे आमच्या सगळ्या नातेवाईकांमध्ये पसरवतात, वाटेल ते पसरवतात. मग अनु परत म्हणाली सुद्धा बाबांना की अविना मनोरुग्ण आहेत बहुतेक.